नमस्कार मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो थांबा. पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार झाली आहे. अनेक मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ, एखादी मोठी खुशखबर किंवा खूप दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होण्याचा योग दिसत आहे. पण याच काळात एक छोटी चूक तुमच्या हातून मोठी संधी हिरावून घेऊ शकते. कोण आहे ती व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे? कोणता दिवस तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली ठरणार आहे? आणि शेवटी मी सांगणार आहे एक तो विशेष संकेत जो प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तींनी जाणून घेतला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 7 दिवसात घडणारी एक गोष्ट कदाचित तुमच्यासाठी असू शकते. मकर राशीच्या लोकांनो, पुढील 7 दिवस तुमच्यासाठी साधे नाही. विश्वाकडून काही संकेत मिळत आहे जे तुमच्या आयुष्यातील एक नव्या अध्यायाची सुरुवात दर्शवत आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती आता हळूहळू तुमच्या दिशेने येताना दिसत आहे. गेल्या काही काळात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल, तर कधी आर्थिक तणाव, कधी नातेसंबंधातील गैरसमज, तर कधी मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळण्याची खंत. पण आता परिस्थिती बदलण्याचे संकेत मिळत आहे. या 7 दिवसात तुमच्या मनात अचानक नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते. ज्या कामासाठी तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला, यश मिळाले नाही, त्याच कामात आता प्रगती दिसू शकते. काही लोकांना अचानक एखादा फोन कॉल, मेसेज किंवा भेट अशी मिळू शकते ज्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. विशेष म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. अनेक दिवसापासून मनात असलेली भीती किंवा संभ्रम दूर होऊ शकतो. तुमच्या घेतलेल्या निर्णय अधिक स्पष्ट आणि प्रभावी ठरतील. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक संधी लगेच ओळखता येत नाही. काही वेळा नशीब आपल्यासमोर संधीच्या रूपात येते, पण आपण ती गोष्ट समजून दुर्लक्ष करतो. ज्यामुळे पुढील 7 दिवसात भेटणारी प्रत्येक नवीन व्यक्ती, मिळणारी प्रत्येक माहिती आणि येणारी प्रत्येक संधी याकडे लक्षपूर्वक पहा. काही मकर राशीच्या लोकांना जुन्या मित्राकडून किंवा जुन्या ओळखीकडून फायदा मिळू शकतो. एखादा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि त्यातून भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो. विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे, आता स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. जे झाले मागे सोडा, कारण पुढील काही दिवसात तुमच्यासाठी नवीन शक्यता, नवीन संधी आणि नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतं. आणि मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की पैशाच्या बाबतीत मकर राशीचे कोणते आश्चर्यचकित कारण संकेत मिळत आहे. धनलाभ होणार का? अडकलेले पैसे मिळणार का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या मंडळींनो, आता बोलूया त्या विषयाबद्दल ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते: पैसा, आर्थिक स्थिती आणि धनलाभाचे योग. पुढील 7 दिवसात तुमच्या आर्थिक जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी येऊ शकतात. विशेष ज्यांनी गेल्या काही महिन्यात खूप मेहनत घेतली आहे पण त्यानुसार फळ मिळाले नाही, अशा लोकांसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. काही मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. एखादे जुने पेमेंट, कर्जाची परतफेड किंवा बराच काळ अडकलेली रक्कम अचानक मिळू शकते. त्यामुळे आर्थिक ताण कमी प्रमाणात होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. बोनस रक्कम किंवा नवीन संधीमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे. पण इथे एक महत्त्वाचा इशारा देखील आहे. या 7 दिवसात कोणत्याही आकर्षण ऑफरवर किंवा मोठ्या नफ्याच्या आशावर लगेच विश्वास ठेवू नका. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोणतीही माहिती किंवा पैसे देण्यापूर्वी खात्री करून घ्या. छोटा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकतो. या काळात बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कमाई वाढली तर खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मंडळी, आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत करिअर, नोकरी, व्यवसाय. मकर राशीच्या लोकांसाठी कोणते मोठे बदल घडू शकतात. काहींसाठी ही गोष्ट किती मोठी आहे जाणून घेऊया. करिअर आणि नोकरी मोठी संधीदार ठोठवते आहे का? मकर राशीच्या मंडळींनो, आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्याचा थेट संबंध तुमच्या भविष्याच्या करिअरमध्ये आणि नोकरी व्यवसायात आहे. पुढील 7 दिवसात तुमच्या कामाच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत दिसत आहे.
अनेक दिवसापासून तुम्ही ज्या मेहनतीचे काम करत आहात त्याचे परिणाम आता दिसू लागतील. कदाचित आजपर्यंत तुमच्या कामाची योग्य दखल किंवा परिस्थिती बदलू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देऊ शकतात. एखाद्या मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनाचे कौतुक होऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते आणि ही जबाबदारी पुढे कारण तुमचं बनू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर पुढील 7 दिवसात एखादी चांगली संधी समोर घेऊन येऊ शकते. अचानक एखादा कॉल, इंटरव्ह्यू किंवा ऑफर मिळवण्याची शक्यता नकारात्मकता येत नाही. त्यामुळे तुमचा फोन, ईमेल आणि महत्त्वाचा संदेश नियमितपणे तपासा. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढू शकते. काहींना अपेक्षित निकाल मिळू शकते किंवा एखादी चांगली शैक्षणिक संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ग्रह सकारात्मक दिसत असेल तर नवीन ग्रह, नवीन ऑर्डर किंवा एखादा फायदेशीर करार मिळण्याची शक्यता आहे. प्रेम, नातेसंबंध आणि मनातील गुपित भावना. तर चला तर आपण जाणून घेऊ. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी जाणून घेऊया प्रेम, नातेसंबंध, मनातील गुपित भावना. मकर राशीच्या मंडळींनो, आता बोलूया तुमच्या आयुष्यात त्या भागावर ज्या पैशासाठी जास्त महत्त्वाचा असतो. प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक जग. पुढील 7 दिवसात तुमच्या नातेसंबंधामध्ये काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. गेल्या काही काळात जर एखाद्या व्यक्तीसोबत गैरसमज निर्माण झाले असतील, संवाद कमी झाले असतील किंवा नात्यात दुरावा झाला असेल तर आता परिस्थिती सुधारण्याची संधी मिळू शकते. काही मकर राशीसाठी लोकांना अचानक एखादा फोन कॉल, मेसेज किंवा भेट मिळू शकते. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असू शकते. जुनी मैत्री, जुने प्रेम किंवा एखादी अशी व्यक्ती ज्यांच्याशी संपर्क तुटला होता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांना या काळात संयम ठेवणे खूप गरजेचं आहे. लहान लहान गोष्टीवरून वाद टाळा. काही गोष्टी समोर तुमच्याकडून फक्त समजून घेण्याची अपेक्षा करत असेल, शब्दापेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या ठरतील. तर मंडळी, आता त्या भागाकडे आलो आहोत, कुटुंब, घर आणि आनंदाची बातमी. मकर राशीच्या मंडळींनो, आयुष्यात कितीही यश मिळाले तरीही मन शांती आणि आनंदाचा खरा स्रोत म्हणजे आपले कुटुंब. आणि पुढील 7 दिवसात कुटुंबाच्या बाबतीत काही विशेष संकेत दिसत आहे. गेल्या काही काळात घरातील वातावरण तणावपूर्वक असेल, मतभेद असेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे चिंता वाढली असेल तर आता त्यामागे सुधारणा होण्याची शक्यता आहे. आणि मकर राशीच्या लोकांना घरामध्ये आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळू शकते. या काळात घरात एखादी शुभ बातमी घेण्याचे योग आहे. काहींसाठी ती नोकरीची बातमी असू शकते, काहींसाठी शिक्षणाची संबंधित यश, तर काहींसाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याचा प्रगतीची बातमी असू शकते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ज्यांचे नातेसंबंध किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद चालू असेल त्यांना संबंध सुधारण्याची संधी मिळू शकते. अनेक वेळा अहंकारामुळे वाढलेले अंतर एकसुद्धा संवादाने कमी होऊ शकते. त्यामुळे 7 दिवसात पुढाकार घेण्याला घाबरू नका. पालकांच्या आशीर्वादाचे महत्त्व या काळात विशेष वाढेल. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. काही मकर राशीच्या लोकांना घराशी संबंधित एखाद्या महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. घराची दुरुस्ती, नवीन खरेदी, स्थलांतरावर किंवा कौतुकवर नियोजन यासारख्या विषयावर चर्चा होऊ शकते. निर्णय घेताना सर्वात मत ऐकणे फायद्याचे ठरेल. या काळात घरातील लहान मुलांवर किंवा ज्येष्ठ व्यक्तीवर आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्या मानसिक तणाव कमी होऊ शकतो, मन प्रसन्न होऊ शकतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंब बोलताना शब्दाची निवड काळजीपूर्वक करा. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतो. संयम आणि समजूतदारपणा हेच तुमचे सर्वात मोठे समर्थ ठरणार आहे. विश्वाचा संकेत असा आहे की पुढील 7 दिवसात तुमच्या घरात आणि कुटुंबात सकारात्मक बदल घडू शकतो. जे प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होते त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. पण मंडळी, आता आपण आरोग्य, ऊर्जा आणि एक महत्त्वाचा इशारा या भागात आलो आहोत. तोपर्यंत आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मकर राशीच्या लोकांनो, पैसा, करिअर आणि नातेसंबंध जितकं महत्त्वाचे आहे तितकं महत्त्वाचे आहे तुमचे आरोग्य.
पुढील 7 दिवसात तुमच्या ऊर्जा वाढलेल्या जाणवू शकते, पण त्याचबरोबर कामाचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. अनेक मकर राशीचे लोक एक वेळा अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात, त्याचा प्रयत्न करतात, मानसिक थकवा जाणवू शकतो. विश्वाचा पहिला इशारा असा आहे की स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही सतत इतरांच्या गरजा पूर्ण करत असता, पण या काळात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे तितके गरजेचे आहे. काही लोकांना डोकेदुखी, अंगदुखी, थकवा किंवा तणावामुळे अस्तव्यस्त जाणवू शकते. हे मोठे संकट नाही, पण वेळेवर काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि थोडा व्यायाम करणे तुम्हाला फायदेशीर होईल. पुढील 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एखादी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला घाईघाईत निर्णय घ्यावा लागेल. पण विश्व सांगत आहे, घाई करू नका. प्रत्येक गोष्टी नीट समजून घ्या, विचार करा, मगच निर्णय घ्या. या काळात तुमची अंतर्ज्ञशक्ती देखील मजबूत राहील. मनात येणाऱ्या काही संकटाकडे दुर्लक्ष करा. मकर राशीसाठी आता जाणून घेऊया पुढील 7 दिवसात काही विशेष भाग्यशाली संकेत. अनेक लोक याकडे साधी माहिती म्हणून पाहतात, पण योग्य वेळी योग्य संकेत ओळखले तर हे आत्मविश्वास वाढण्याचे काम करतात. सर्वप्रथम बोलूया तुमचा शुभ अंक. या आठवड्यात 8, 4 आणि 6 हे अंक तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. जर तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, नवीन काम सुरू करायचं असेल किंवा एखादी महत्त्वाची भेट द्यायची असेल, तर वारंवार एक संबंध दिसू शकतो. अंक तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. आता बोलूया शुभ रंग. या काळात गडद निळा, काळा आणि राखाडी रंग तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे. रंग स्थिरता, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवण्याचे प्रतीक आहे. महत्त्वाच्या कामाच्या दिवशी या रंगाचा वापर केल्यास तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत राहू शकतो. पुढील 7 दिवसात शनिवारी आणि बुधवारी हे दिवस विशेष लाभदायक ठरू शकतात. अनेक मकर राशीच्या लोकांना हा दिवशी चांगली बातमी, नवीन संधी किंवा एखादं सकारात्मक संकेत मिळू शकतं. तसेच जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर प्रस्ताव मांडत असाल तर किंवा महत्त्वाची चर्चा करत असाल तर या दिवसाकडे विशेष लक्ष द्या. पुढील काही दिवसात जर एखादा जुना मित्र अचानक भेटला, जुना संपर्क पुन्हा किंवा एखादी विसरलेली गोष्ट पुन्हा समोर आली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्व अनेक वेळा अशा छोट्या संकेतांमधून मोठे संदेश देत असतो. मात्र लक्षात ठेवा, भाग्यशाली रंग, अंक आणि दिवस हे फक्त मार्गदर्शन असतात. तुमची मेहनत, तुमचा दृष्टिकोन आणि तुमचे निर्णय हेच तुमच्या यशाचे खरे अस्त्र आहे. आणि मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत या संपूर्ण भविष्य कथेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. पुढील भागात मी सांगणार आहे विशेष उपाय आणि अंतिम संदेश, जो मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण संपूर्ण भविष्य कथा शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कदाचित विश्व तुम्हाला काही विशेष संकेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही भागामध्ये आपण पाहिलं, पुढील 7 दिवसात तुमच्यासाठी संधी बदलत नवीन सुरुवात करत आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. म्हणून सर्वप्रथम एक छोटासा पण प्रभावी उपाय करा. पुढील 7 दिवसात दररोज सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि मी क्षमता आहे, मी योग्य निर्णय घेईन, माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल, असा साधा सकारात्मक विचार तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ करू शकतो. शनिवारी शक्य असेल गरजू व्यक्तींना मदत करा. किती मोठी अपेक्षा, त्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. एखादं अन्न देणे, पाण्याची व्यवस्था करणे, छोटासा सहकार्याचा हात पुढे करणे, हे सर्व सकारात्मक ऊर्जेचे स्रोत ठरू शकतो. आता त्या अंतिम संदेशाकडे येऊया. पुढील 7 दिवसात तुमच्या आयुष्यात जी घटना घडेल ती सुरुवातीला कदाचित साधी वाटेल, पण काळानुसार ती महत्त्वाची वाटू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीकडे जागरूकतेने पहा. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक निर्णय घेण्यामागे भविष्य एक नवीन दिशा दडलेली असू शकते. जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातील जळते, कमेंटवर जय श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव अवश्य लिहा. तुमचा विश्वास आणि सकारात्मक विचार तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हसत राहा, पुढे जात राहा, विश्वास ठेवा. कदाचित पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे दिवस ठरतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा मंडळी.